पहाटे लवकर उठून गाडीला फडकं मारून गाडीत 1000चं पेट्रोल टाकून आणि आपल्या मित्रांसोबत गाणी म्हणत पुण्याहून 50 किलोमीटरच्या अंतरावर आणि मुळशी मधील हे निसर्गरम्य दृश्य पाहून वेड्या वाकड्या वळणातून हळू जाऊन बाबांना पत्ता विचारून नांदिवली गावात जाऊन लेफ्ट टर्न घेऊन थेट सरळ येऊन गाडी पार्क करायची आणि डोंगराच्या कुशीत रुजलेल्या श्रीमान योगी फार्म हाऊस या जागेचा आनंद घ्यायचा। जेवढं मोठं या जागेचं नाव आहे तेवढाच मोठा आणि सुंदर हा परिसर आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावी आल्यासारखं वाटणार आहे। त्याचसोबत आपल्या मराठमोळ्या संस्कृतीला जपून यांची थीम आहे। मित्रांनो, राहायची देखील आरामदायक व्यवस्था यांनी केली आहे, जिथे तुम्हाला कॉटेज हाऊस आणि एसी नॉन एसी रूम्स मिळतील। यांची फक्त थीम गावाकडची नाही तर जेवण देखील घरगुती पद्धतीने बनवले जाते। जणू काही असं वाटतं की आईच्या हाताने बनवलेलं जेवतोय। पोटभर जेवण करून तुम्हाला असं वाटलं असेल आम्ही ह्यांच्या एसी रूम्स मध्ये झोप काढली, पण आळशीपणा न करता आम्ही आलो यांच्या ऍक्टिव्हिटी एरिया मध्ये, जिथे भरपूर इंडोर आणि आउटडोर गेम्स आम्ही खेळल्या। या सगळ्या गेम्स खेळता खेळता रात्र कधी झाली ते कळलंच नाही। त्यानंतर मस्त गारगार पावसात गरम गरम शेकोटीचा आनंद घेतला। मलाही जर का हे सगळं एक्सपिरियन्स करायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरला लगेच कॉल लावा आणि वन डे मान्सून ट्रिपची बुकिंग श्रीमान योगी फार्म हाऊसला करा।